चांडोलीचे माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी बीटी बांगर यांच्या कोथिंबीरच्या पिकामध्ये आहे. कोथिंबीरला बाजारभाव घसरल्यामुळे अक्षरशः त्यामध्ये ट्रॅक्टर लावून नांगरणी सुरू आहे, त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झाले. सध्या कोथिंबीरला अजिबात बाजारभाव नाही, म्हणजे काढणी योग्य आलेली कोथिंबीर साधारण काय आहे परिस्थिती त्याची ते माहिती देणार आहेत. परंतु पहा शेतकऱ्याची काय परिस्थिती, आता काय परिस्थिती. किती एकरमधली कोथिंबीर? ही 2.5 एकर क्षेत्रामध्ये कोथिंबीर केलेली आहे. हां, साधारण 1 लाख रुपये खर्च झाला आहे. त्याला स्प्रिंकलरचे 1 लाख रुपये खर्च केलेले आहेत. हां, तरी आज शून्य बाजार आहे. हां, एक गाडी बाजारात घेऊन गेलो होतो, हां, तर त्या ठिकाणी ती अक्षरशः सोडून द्यावी लागली आणि रिकाम्या हाताने परत घरी आलो. तर किती खर्च झाला एकंदर? किती दिवसात पीक येते? साधारण 1 लाख रुपये खर्च झाला. किती एकर होते? बियाणे 2.5 एकर होती आणि 1 लाख रुपये स्प्रिंकलरसाठी खर्च केला होता. 2 लाख रुपये एकूण खर्च झाला आणि शून्य उत्पादन आहे आज. काय म्हणजे साधारण कुठं मार्केटला नेली होती ही? ही नारायणगावला वाजगे यांच्या गाड्यावरती नेली होती. पण बाजार प्रचंड आवक झाली का? हो, आवक प्रचंड झाल्यामुळे शून्य बाजार. किती दिवसापासून अशी परिस्थिती आहे? ही साधारण 20-22 दिवसापासून अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थिती पहा, म्हणजे अत्यंत जोमदार पद्धतीने कोथिंबीर आली होती, परंतु आता त्याच्यावर बाजार नसल्यामुळं नांगर फिरावा लागतो. हा पहा प्रचंड मोठा प्लॉट आहे कोथिंबीरचा आणि अत्यंत तजेलदार एकदम चांगल्या पद्धतीने कोथिंबीर उत्पादन केलं, पण बाजारभाव शेतकऱ्याच्या हातात नसल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. जर अशा पद्धतीने शेतकरी तोट्यात गेला तर शेती कोण करणार असा प्रश्न तयार होतोय. तर पहा ही आता नांगरणी चालू आहे, नांगरणी चालू आहे आणि अक्षरशः त्यामध्ये ट्रॅक्टर चालून म्हणजे नांगरणी करतात आणि दुसरं पीक घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. जो तुकानाना चौक आहे त्याच्याजवळच हा प्लॉट आहे. मनसर बेल्ला रस्ता आहे. चांडोलीचे प्रगतशील शेतकरी त्यांच्या शेतामध्ये हे पूर्णपणे आता कोथिंबीरचं विदारक चित्र पाहतोय. उत्पादन घेतलं मात्र बाजारभाव हातात नसल्यामुळं शेतकऱ्याचं कसं नुकसान होतंय पाहतोय. बऱ्याच वेळा 40, 50, 60 रुपये जुडी होती कधी कधी आणि कधी कधी 0 रुपये अशी परिस्थिती होती. ही कोथिंबीर जर मार्केटला पाठवायची म्हटली तरी काढणी खर्च परवडत नाही, वाहतूक खर्च परवडत नाही. त्याच्यापेक्षा नांगरणी केलेली बरी आणि याला जनावरसुद्धा खात नाही. याला बकरं खातात का काय? नाही खात जनावर, कोणतं काय खात. म्हणजे पहा ही कोणती जातीची कोथिंबीर आहे? ही अशोका जातीची कोथिंबीर, चायना आहे का? पहा म्हणजे चायना कोथिंबीर आहे आणि अत्यंत कल्पकतेने त्यांनी ही कोथिंबीर पिकवली, परंतु बाजार नसल्यामुळं त्यांना अक्षरशः त्याच्यावर आता ट्रॅक्टर नांगरणी करावी लागते.